नमस्कार मित्रांनो, मी माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देश परदेशातले व्हिडिओज आणि सर्व फॉरेन ट्रिप्स आणि सर्व वास्तू न्यूमरॉलॉजी या विषयाचे व्हिडिओ आणि एंटरटेनमेंट आणि कॉमेडी असे भरपूर व्हिडिओज माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलवर बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, माझे वडील पत्रकार, सुपरस्टार पत्रकार श्री अनिल थत्ते हे कालच्या 28 सप्टेंबरच्या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये एक गेस्ट म्हणून आले होते आणि त्यांचं भरपूर स्वागत झालं, कौतुक झालं आणि त्यांनी खूप छान प्रकारे सल्ले दिले घरातल्या व्यक्तींना, जे कॉन्टेस्टंट आहेत, जे सदस्य आहेत त्यांना. तर मित्रांनो, झालं असं की 3 गेस्ट बोलवलेले काल, ज्यात अभिजित बिचकुले, पत्रकार अनिल थत्ते आणि राखी सावंत हे तिघं आले होते. तर राखी सावंत आणि वडील यांच्याबद्दल, माझे वडील अनिल थत्ते यांच्याबद्दल मी बोलणारच आहे. सगळ्यात पहिले जे गेस्ट होते ते अभिजित बिचकुले. बिचकुले साहेब, तुम्ही जरा स्वतःला मेंटेन करा. एक ट्रेनिंग कुठलं तरी घ्या की कशा पद्धतीने तुमची इमेज चांगली होईल. अहो, तुम्ही ज्या वेळेला घराच्या बाहेर गेलात ना, काल गेस्ट म्हणून आलेलात आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर गेलेलात, त्यावेळेला घरातले सदस्य सगळे हसत होते तुम्हाला. कारण तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, जे काही बोलणं आहे ना, ते लोकांना हास्यास्पद वाटलं. कारण तुम्ही आलात आणि तुम्हाला शाळा घ्यायची होती, पण शाळा न घेता तुमचीच शाळा ते पॅडी भाऊ आहेत त्यांनी घेतली. हो, कारण तुम्ही आलात आणि तुम्हाला वाटलं होतं नुसतं ओरडायचंय, रागवायचंय, चिडायचंय, तोडफोड करणार, हे करणार, मी पण करू शकतो, माझं तुम्ही ऐकलं पाहिजेत. काय अशा पद्धतीने तुम्ही बोललात आणि त्याचा काय उपयोग झाला? लोक जेव्हा फ्रीज होते त्यावेळेलाही हसत होते आणि तुम्ही गेलात त्याच्यानंतरही हसत होते. उलट तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारले पॅडी भाऊंनी, तुमची डॉक्टरी डिग्री कुठनं, तुमच्या कुठल्या विद्यापीठातनं घेतली, कुठल्या युनिव्हर्सिटीतनं घेतली, तर तुम्ही दिल्ली एवढंच बोललात. युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही सांगू नाही शकलात. त्याच्यानंतर तुम्ही जे राष्ट्रपती पदापर्यंत उमेदवारीला अर्ज भरता, उभे राहता, खासदारकीला उभे राहता, त्याच्यातनं तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला कुठल्या उद्देशाने तुम्ही उभे राहता, त्याचा काय फायदा होतो, एवढा साधा प्रश्न विचारलेला तुम्हाला. तर त्याचंही उत्तर नीट दिलं नाहीत तुम्ही. त्याच्यावर उडवाउडवी चिडचिड केलीत. त्याच्यापेक्षा तुम्ही जर का त्याची नीट उत्तरं दिली असतील, त्यातही तुम्ही ते जे सदस्य होते त्यांना काय चुकलं हे शांतपणे, ज्या डिग्निटीनी, ज्या स्टेटसनी, रितेश भाऊ, आपले लाडके रितेश देशमुख आणि यापूर्वीचे जे सादरकर्ते किंवा जे अँकर होते महेश मांजरेकरजी, हे ज्या त्यांच्या स्टेटसला मान आणि सन्मान या सर्व गोष्टी सांभाळून आणि ज्या डिग्निटीने, ज्या त्यांच्या ऑराप्रमाणे आणि छान त्यांची जी पर्सनॅलिटी आहे त्याला सांभाळून त्या लेवलवरती ते घरातल्या सदस्यांशी बोलत होते, त्यांना त्यांची चूक दाखवत होते, तसंच त्यांचं कौतुकही करत होते त्यांच्या चांगल्या गोष्टीबद्दल. त्या डिग्निटीला सांभाळून ते जसं करत होते, त्या डिग्निटीला आणि त्या स्टेटसला, त्यांच्या परफॉर्मन्सला बघून तुम्ही थोडं शिकायला पाहिजे होतं की कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. नुसती आदळआपट, तोडफोड आणि मीच आहे, मी सर्वस्व आहे, मी सगळं काही करू शकतो आणि मी इथे गेस्ट आलोय म्हणजे तुम्हाला काहीही बोलीन, हे चालत नाही. तुमचं नाव खराब होत होतं, तुमच्यावरती हसत होते आतले सदस्यही आणि प्रेक्षकही. तर तुम्हाला एक चांगला सल्ला देतो, माझी तेवढी म्हणजे लेवल नसेल ही की तुम्हाला मी सल्ला द्यावा, पण एक छोटासा तुमचा फॅन म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देतो की तुम्ही कोणीतरी एक तुमचा PR किंवा तुमचा कोणीतरी एखादा सल्लागार असा ठेवा की जो तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलप करेल तुमची, तुम्हाला एक चांगलं बोलण्याचं तंत्र शिकवेल, तुम्हाला एक तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची इमेज डेव्हलपमेंट करेल. असं प्लीज करा आणि तुम्ही चांगले एक व्यक्ती म्हणून, एक पर्सनॅलिटी म्हणून जगासमोर या. तर मित्रांनो, ही झाली एक आपले अभिजित बिचकुले यांच्याबद्दलची माझी मतं. आणि त्याच्यानंतर माझे वडील
पत्रकार, सुपरस्टार पत्रकार अनिल थत्ते यांच्याबद्दल. ते आले होते काल गेस्ट म्हणून बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये. तर त्यांचं जे काही बोलणं होतं, त्यांनी जे काही सांगितलं, त्यांना ते एक खूप छान पद्धतीने सांगितलं. लोकांना आवडलं ते. आतल्या घरातल्यांनी म्हणजे वर्षा उसगावकर मॅडमनी तर त्यांचं कौतुक केलं की काय चांगल्या पद्धतीतून तुम्ही विश्लेषण केलं आहे, काय चांगल्या पद्धतीने प्रत्येकाशी तुम्ही बोललात आणि त्यांच्या चुका सांगितल्यात, त्यांची चांगली बाजूही सांगितली, वाईट बाजूही सांगितली आणि काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने चांगल्या गप्पा मारून चांगले सल्ले देऊन माझ्या वडिलांनी आतल्या सर्व सदस्यांचं मन जिंकलं, त्यांच्या मनामध्ये एक घर केलं आणि त्यांना चांगले सल्ले देऊन ते विजयी कशी होतील याचं मोटिवेशन दिलं आणि सर्व सदस्यांना ते आवडले. त्यांच्याशी गप्पा माराव्याच्या अशा आतल्या सदस्यांना खूप वाटत होतं आणि ते छान गप्पा पण मारल्या त्यांनी आणि सर्वजण खुश होते. एक चांगल्या पद्धतीने त्यांनी एक होस्ट म्हणून, आपले गेस्ट म्हणून त्यांनी एक चांगली भूमिका बजावली माझ्या वडिलांनी, अनिल थत्ते यांनी. तर त्यांचं मी कौतुक करतो आणि बिग बॉस यांचं मी आभार मानतो की त्यांनी माझ्या वडिलांना पहिल्या सीझनमध्ये तर पार्टिसिपंट म्हणून घेतलंच, शिवाय आता गेस्ट म्हणूनही बोलवलं. याबद्दल मी बिग बॉस मराठी चे आभार मानतो. आणि तसंच आपल्या लाडक्या राखी सावंत याही आल्या होत्या गेस्ट म्हणून तिसऱ्या. तर राखी सावंत यांची पर्सनॅलिटी आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, ऑरा आहे, जी त्यांची करारी आणि तडफदार आणि एक चांगली इमेज आहे, भरपूर म्हणजे त्याही एकदम तडफदार आहेत. तर त्या पद्धतीने त्या आल्या आणि त्यांनी एक त्यांचे जे ॲक्टिंग असते, त्यांचं जे एक म्हणजे स्पॉन्टेनियस जो त्यांची रिॲक्शन असते, ॲक्टिंग असते, ती सगळी दाखवली त्यांनी. आणि त्यातही त्यांची जी डिग्निटी, एक स्टेटस आणि एक त्यांचं एक ऑरा आहे किंवा एक पर्सनॅलिटी आहे, ग्रँड पर्सनॅलिटी, एकदम छान पर्सनॅलिटी आहे, त्याच्याशी साजेसं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याला साजेशी अशी त्यांनी एक गेस्टची भूमिका त्या बिग बॉस मराठी च्या गेस्ट म्हणून आल्या होत्या, त्याच्यात भूमिका बजावली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांना गाईड केलं, सगळ्यांच्या चुकाही सांगितल्या आणि त्यांचं कौतुकही केलं. तर राखी सावंत यांनीही चांगली भूमिका बजावली आणि त्यांचंही कौतुक करायला आपण विसरणार नाही. आणि फक्त एकच आहे की त्यांनी अभिजित सावंतवर जी उडी मारली, त्या ह्याच्यामध्ये वाटलं कुठेतरी अभिजित सावंतला आता काय लागतंय का, पण सुदैवाने लागलं नाही. पण राखी सावंत यांनी खूप छान धमाल केली आणि मजा आली त्यांचंही बघायला. तर माझे वडील पत्रकार अनिल थत्ते, सुपरस्टार पत्रकार अनिल थत्ते आणि राखी सावंतजी या दोघांचंही गेस्ट म्हणून आलेले त्यांची जी एंट्री होती ती खूप लोकांना आवडलीच, त्याचं कौतुक झालं आणि खूप छान झालं. तसंच बिचकुले यांनी थोडंसं ट्रेनिंग घेऊन आपण काय बोलायला पाहिजे होतं, कसं बोलायला पाहिजे होतं याचा विचार केला असता तर त्यांचंही असं झालं नसतं आणि तेही लोकांना आवडले असते. ठीक आहे, त्यांनी थोडी सुधारणा करावी आणि तेही त्यांची चांगलं व्यक्तिमत्व घडेल अशी अपेक्षा करूया. आणि माझ्या स्मेल थत्ते यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गॉड ब्लेस यू आणि बघत रहा बिग बॉस मराठी. थँक्यू, गॉड ब्लेस यू.